नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पोस्ट ऑफिसच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे याच्याविषयी आपण कंप्लीटली माहिती घेणार आहोत। तर कशाप्रकारे आपल्याला अर्ज करायचा आहे आणि कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत व ते कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावयाचे आहेत हे सगळे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर यामध्ये जे आहेत पोस्ट ऑफिसच्या भरतीमध्ये टोटल 40,889 पदांची या ठिकाणी भरती निघालेली आहे। तर त्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या पोर्टलवरती यायचं आहे। याचा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, तुम्ही डायरेक्टली पण या पोर्टलवरती येऊ शकता। आल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे, या ठिकाणी बघू शकता वयोमर्यादा जे आहे 18 वर्ष ते 40 वर्ष असणे गरजेचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता जे आहे फक्त 10वी पास असणे आवश्यक आहे। आणि यामध्ये नियुक्तीची जी पद्धत आहे म्हणजे सिलेक्शन प्रोसेस जे आहे तुमच्या 10वीच्या मार्क मेमोवरती म्हणजे तुमच्या पर्सेंटेजवरून तुम्हाला सिलेक्शन किंवा नियुक्ती जे केली जाईल। आणि यामध्ये तुम्हाला जे फीस राहणार आहे, फीस तुम्हाला जनरल किंवा OBCसाठी 100 रुपये, तर SC ST आणि महिलांसाठी जे फीस राहणार नाही आहे। आणि यामध्ये तुम्हाला 27 जानेवारी 2023 पासून ते 16 फेब्रुवारी 2023 पर्यंत तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता। तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला येथे क्लिक करा, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे पोस्ट ऑफिसचा मेन ऑफिशियल वेबसाईट आहे यावरती तुम्हाला रिडायरेक्ट केला जाईल। आणि यावरती आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन यावरती क्लिक करून सहजपणे तुम्ही नोटिफिकेशन जे चेक करू शकता। नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह नोटिफिकेशन जर बघायचे असतील तर यावरती क्लिक करायचं आहे आणि यामध्ये कम्प्लीटली तुम्ही डिटेल जे बघून घ्यायचे आहेत। तर यामध्ये रजिस्ट्रेशन कधीपासून म्हणजे रजिस्ट्रेशन किंवा अप्लाय कधीपासून करायचं आहे आणि कधीपर्यंत करायचं आहे आणि तुम्हाला एडिट करायचं असेल तर त्यासाठी कोणते डेट राहणार आहे हे सगळं शेड्यूल बघून घ्यायचं आहे या ठिकाणी। आणि त्यानंतर कोणत्या पदासाठी किती पगार जे राहणार आहे हे पण तुम्ही इथून जे सगळे डिटेल्स या ठिकाणी चेक करू शकता। यावरती चेक केल्यानंतर तुम्हाला जर तुमचा सर्कल वाईज तुम्हाला जे पोस्ट डिटेल्स वॅकन्सी बघायचे असतील तर तुम्हाला नोटिफिकेशनवरती सर्कल वाईज पोस्ट नोटिफाईड यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही सर्कल वाईज कम्प्लीटली या ठिकाणी जे किती जागे आहेत टोटल या ठिकाणी इकडे जे आपण सहजपणे चेक करू शकता। यामध्ये महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर या ठिकाणी महाराष्ट्र जे आहे या ठिकाणी महाराष्ट्र कोकणी आणि महाराष्ट्र मराठी जे आहे या ठिकाणी आपण 2414साठी जे आहेत 2414 पदांसाठी जे तुम्ही अर्ज करू शकता। म्हणजे 2414साठी जे पद जे रिक्त झालेले आहेत त्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। यामध्ये जे हे सगळे चेक केल्यानंतर तुम्ही जे या ठिकाणी या पोर्टलवरती यायचं आहे। यावरती आल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं। रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचं आहे। अप्लाय केल्यानंतर पेमेंट करून घ्यायचे। पेमेंट केल्यानंतर तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करणार आहात ते प्रेफरन्स सिलेक्ट करायचे। प्रेफरन्स सिलेक्ट करून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचे। तर सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी रजिस्ट्रेशन जे करून घ्यायचे। तर यामध्ये रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे। रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर एक नवीन टॅब ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर ईमेल ID टाकून व्हेरीफाय करून घ्यायचे किंवा व्हॅलिडेट जे आपल्याला करून घ्यायचे आहेत। या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकून घ्यायचे, मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकून व्हॅलिडेट मोबाईल नंबर आणि व्हॅलिडेट ईमेल ID जे या ठिकाणी करून घ्यायचे। जसं पण व्हॅलिडेट कराल आपल्या मोबाईलवरती जे OTP दिला जाईल ते OTP तुम्हाला टाकून जे इथून व्हॅलिडेट करून घ्यायचे किंवा सबमिट OTP करून व्हॅलिडेट करून घ्यायचे। तर यामध्ये जे आपल्या मोबाईलला OTP आलेले आहेत तर OTP या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। OTP टाकून तुम्हाला जे व्हॅलिडेट करायचे। हे तुम्हाला मोबाईल नंबर व्हॅलिडेट करून घेतल्यानंतर ईमेल ID सेम त्याच पद्धतीने तुम्हाला जे ईमेल ID तुमचा जे रेग्युलर ईमेल ID असेल ते ईमेल ID तुम्हाला इथं टाकून घ्यायचे। ईमेल ID टाकून तुम्हाला व्हॅलिडेट करून घ्यायचे। व्हॅलिडेट केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकंटचे जे नाव असेल ॲज पर सेकंडरी म्हणजेच SSC मार्कशीटवरती जे नाव असेल तेच नाव तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे। आणि यामध्ये तुम्हाला फादर नेम किंवा मदर नेम जे आहेत ॲज इट इज आपल्या 10वीच्या मार्कशीटवर जे असेल ते ॲज इट इज विदाऊट स्पेलिंग मिस्टेक आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर डेट ऑफ बर्थ जे आपल्या SSCच्या मार्कशीटवरती असेल तेच आपल्याला इथं डेट ऑफ बर्थ या ठिकाणी मेन्शन करायचं आहे। त्यानंतर तुम्ही जेंडर सिलेक्ट करायचा आहे तुमचा। त्यानंतर तुमचा जे आहे कॅटेगरी जे असेल OBC ओपन SC ST जे काही असेल तुम्हाला या ठिकाणी जे सिलेक्ट करायचं आहे। हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे सर्कल आहे सर्कल इन विच सेकंडरी स्कूल पास म्हणजे कोणत्या स्टेटमधून तुम्ही पास झालात ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्ही कोणत्या वर्षी तुम्ही पास झालात हे तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली स्क्रॉल करून
हे जे कॅप्चा दिला आहे हे कॅप्चा तुम्हाला ॲज इट इज तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचं आहे. बॉक्समध्ये टाकून सबमिट या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ज्यासम सबमिट या बटनावरती क्लिक कराल या ठिकाणी बघा मी ईमेल आय डी आणि जे आहेत ईमेल आय डी आणि पर्सनल डिटेल्स जे आहेत या ठिकाणी मी व्हॅलिडेट आणि पूर्ण कम्प्लिटली माहिती भरून घेतो अशा पद्धतीने. या ठिकाणी ईमेल आय डी टाकल्यानंतर व्हॅलिडेट ईमेल आय डी यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या ईमेलवरती एक OTP जाईल. जे OTP आणि तुम्हाला ॲज इट इज जे डेटा सांगितलं आहे ते डेटा नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, कम्युनिटी जे कॅटेगरी आहेत ते हे सगळे डिटेल अशा प्रकारे भरून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे भरल्यानंतर तुम्हाला हे कॅप्चा टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनवरती क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन जे आपलं फर्स्ट स्टेज जे आहे कंप्लीट झालेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे. ओके करून घेतल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे. खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला जे प्लीज कंटिन्यू फिलिंग युअर डिटेल्स बिलो, तर तुम्हाला जे आधार नंबर टाकून घ्यायचे या ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही अपंगत्व कोणते असेल तर या ठिकाणी यस करा, नसेल तर नाही करा. त्यानंतर टाईप ऑफ डिसेबिलिटी याची काही गरज नाही आहे कारण नो केलं आपण. आणि त्यानंतर लँग्वेज जे आहे तुम्ही कोणत्या लँग्वेजमध्ये आपण शिकलेले आहेत तर या ठिकाणी तुम्ही 3 लँग्वेज तुमचे जे आहेत तुम्ही कोणत्या कोणत्या लँग्वेजमध्ये शिकलात ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. जसं मी महाराष्ट्रातून जे मराठी, हिंदी आणि इंग्लिश शिकलो आहे तर या ठिकाणी 3 जे सिलेक्ट करतो. त्यानंतर ओके करून घ्यायचं आहे. हे शिकल्यानंतर जे आहेत आपण लँग्वेज सिलेक्ट करायचे आहेत. लँग्वेज सिलेक्ट करून तुम्हाला ओके करून घ्यायचे. ओके करून घेतल्यानंतर तुम्ही जर कोणत्या याच्यामध्ये तुम्ही काम करत असाल, सेल्फ एम्प्लॉईड किंवा कोणत्या कामात असेल तर तुम्ही कोणते जॉब करत असाल तर इथं यस करा, नसेल तर नाही करा. जे यस करत असाल तर तुम्हाला NOC या ठिकाणी अपलोड करावी लागणार आहे म्हणजे नॉन क्लिअर. जर नसेल तर नो करा. त्यानंतर तुम्हाला फोटो अपलोड करायचे. फोटो 200 ते 230 पिक्सलमध्ये असावी, जे 50 KB पर्यंत 200 DPI आणि त्यानंतर सिग्नेचर जे आहे सिग्नेचर ॲज इट इज 20 KB आणि 200 DPI तुम्हाला 140 ते 60 पिक्सलमध्ये. हे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे माहिती भरून घ्यायची आहे. माहिती भरून घेतल्यानंतर सबमिट या पर्यायावरती क्लिक करून घ्यायची आहे. सबमिट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जे फॉर्म भरलेला आहे आता तुम्हाला हे सगळे डिटेल्स एकदा चेक करून घ्यायचे आहेत. हे सगळे डिटेल्स तुम्हाला चेक केल्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे आणि त्या ठिकाणी आय हेअर बी डिक्लेअर दॅट यावरती क्लिक करून तुम्ही सबमिट करू शकता. यामध्ये काही चेंजेस असतील तर चेंजेस या ठिकाणी म्हणजे कॅन्सल करून पण करू शकता. यामध्ये सबमिट करून घ्यायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला जे रजिस्ट्रेशन नंबर दिला जाईल, आपल्याला एक SMS बी दिला जाईल ज्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिला जाईल आपल्या मोबाईलवरती आणि ईमेलवरती. हे तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे किंवा कंटिन्यू टू अप्लाय या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता रजिस्ट्रेशन डिटेल्स, ॲप्लिकेशन डिटेल्स, ॲप्लिकेशन फॉर्म, प्रेफरन्स आणि प्रिंट हे जे आहेत ऑप्शन दिले जाईल. यावरती तुम्हाला जे 4 स्टेप जे कंप्लीट करायचे आहेत. हे 4 स्टेप्स तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. तर त्यामध्ये तुम्ही कोणत्या सर्कलसाठी अप्लाय करताय हे तुम्हाला जे सर्कल्स सर्वप्रथम तुम्हाला सर्कल निवडायचं आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या सर्कलसाठी, जसं की समजा महाराष्ट्र असेल महाराष्ट्रामधील महाराष्ट्र जे या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे किंवा अदर जे स्टेट असेल किंवा अदर कोणते सर्कल असेल ते तुम्हाला सर्कल जे सिलेक्ट करायची आहे. सर्कल सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी सबमिट करायचे. सबमिट केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती जे मोबाईल नंबर आता तुम्ही दिलात त्यावरती एक OTP दिला जाईल. ते OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. OTP टाकून घेतल्यानंतर तुम्हाला जे कॅप्चा खाली दाखवलेलं आहे ते कॅप्चा ॲज इट इज तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा जे खाली स्क्रॉल करायचं आहे आणि या ठिकाणी जे कॅप्चा ॲज इट इज तुम्हाला जसं या बॉक्समध्ये दाखवतोय तेच तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे डिटेल्स आहेत ॲड्रेस डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी कम्प्लिटली भरून घ्यायचे आहेत. यामध्ये काही जर एरर असेल तर तुम्ही बॅक जाऊन पण चेक करून रिपीटली भरू शकता. यामध्ये जे तुमचं कंप्लीट या ठिकाणी ॲड्रेस टाकून घ्यायचं आहे. ॲड्रेस टाकल्यानंतर तुमचा कंप्लीटली अशा प्रकारे ॲड्रेस टाकून घ्यायचं आहे ज्यामध्ये हाऊस नंबर, डोर, अपार्टमेंट, स्ट्रीट, विलेज ह्या सगळ्या टाकल्यानंतर सेम ॲज
कम्युनिकेशन ॲड्रेस यावरती क्लिक करायचं आहे जर सेम असेल तर. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जे बोर्ड आहे हे बोर्ड तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे SSCचं जे बोर्ड आहे ते बोर्ड तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. बोर्ड सिलेक्ट केल्यानंतर तुमचा रिझल्ट कोणत्या टाईपचा आहे ते पण तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी रिझल्ट जे आहे तुम्हाला इथं रिझल्ट मार्क्स वाईज सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथं प्रत्येक सब्जेक्टला म्हणजे पर सब्जेक्टला किती मार्क पडलेत हे तुम्हाला सगळे डिटेल्स जे या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत. जसं की सायन्स आणि यामध्ये तुम्हाला सेकंड लँग्वेजमध्ये कोणता असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल किंवा मराठी असेल, जे माझ्या पद्धतीने ते मी सांगतो आहे, तर तुमच्या पद्धतीने जे असेल तुम्हाला इथं टाकून घ्यायचं किंवा सिलेक्ट करायचं आहे. आणि त्याचे मार्क जे आहेत तुम्हाला या ठिकाणी त्याच्यासमोर टाकायचे आहेत. म्हणजे 100पैकी किती मार्क आहेत ते तुम्हाला इथं टाकायचे आहेत, म्हणजे मेन्शन करायचे आहेत. जसं की अशा पद्धतीने तुम्हाला जे आहेत कम्प्लिटली जे माहिती भरून घ्यायची आहे. कोणत्या सब्जेक्टसाठी किती मार्क पडलेत हे तुम्हाला सगळे टाकून घ्यायचे आहेत. यामध्ये फर्स्ट लँग्वेज आणि सेकंड लँग्वेज, थर्ड लँग्वेज सिलेक्ट करून त्याचे मार्क पण तुम्हाला ॲज इट इज टाकून घ्यायचे आहेत. हे सगळं टाकल्यानंतर जर CGPA तुमच्या याच्यामध्ये असतील तर तुम्ही टाकू शकता. जर CGPA तुमच्या मार्कशीटवरती नसतील तर तुम्ही याला सोडून देऊ शकता, काही हरकत नाही. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करून तुम्ही सहजपणे सेव्ह अँड कंटिन्यू करू शकता. हे एवढं केल्यानंतर तुमचं जे प्रेफरन्स सिलेक्ट करण्याचा ऑप्शन दिला जाईल. यामध्ये तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात, कोणत्या सर्कलसाठी अप्लाय करणार हे तुम्हाला सर्वप्रथम डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे. डिव्हिजन तुम्हाला सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही कोणत्या डिव्हिजनसाठी अप्लाय करू इच्छिता तर तुम्हाला डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी येऊन डिव्हिजन सिलेक्ट केल्यानंतर आय हेअर बी डिक्लेअर दॅट यावरती क्लिक करायचं आहे. आणि हे जे आहे तुम्हाला ऑफिस जे आहेत डिव्हिजन वाईज या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अशा प्रकारे तुम्हाला जे प्रेफरन्स द्यायचे आहेत. तर तुम्हाला या ठिकाणी जे 4 पेजेस दिले आहेत तर यामध्ये तुम्ही जे क्लिक हेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून कोणत्यासाठी किती वॅकन्सी अवेलेबल आहेत यावरती तुम्ही जे एक्सेल शीटवरती पण बघू शकता, नाहीतर तुम्ही याच्यावरती पण सहजपणे चेक करू शकता. हे सगळे डिटेल्स बघल्यानंतरच तुम्हाला जे प्रेफरन्स जे कम्प्लिटली प्रेफरन्स जे 1, 2, 3, 4च्या पद्धतीने तुम्हाला टाकून घ्यायचे आहेत. यामध्ये ओपनसाठी किती जागे आहेत, OBC किंवा इतर कॅटेगरीसाठी किती जागे आहेत, वॅकन्सी आहेत, हे तुम्हाला सगळं बघून घ्यायचे आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने तुम्हाला जे हे सगळे डिटेल्स जे भरून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला प्रेफरन्स सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड करून घ्यायचं आहे. या ठिकाणी डेटा जे आपला सबमिट सक्सेसफुली झालेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे. ओके करून तुम्हाला जे या ठिकाणी पेमेंट करून घ्यायची आहे. यामध्ये तुम्हाला जे ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि इथून जे तुम्हाला पेमेंट करून घ्यायचे आहेत. यामध्ये एकदा पेमेंट केल्यानंतर तुम्हाला रिफंड होणार नाही अशा प्रकारचा मेसेज शो करते. या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी ओके करायचं आहे आणि या ठिकाणी जे मेक पेमेंटचा जे ऑप्शन दिला आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जे या ठिकाणी येऊन UPI, QR कोड किंवा वॉलेट, नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड कोणत्या पण पद्धतीने तुम्ही इथून जे पेमेंट करू शकता. या ठिकाणी तुम्ही जे 100 रुपीचा पेमेंट करायचं, जर ज्यांना पेमेंट ऑप्शन नसेल तर पेमेंट त्यांनी करणार नाही. या ठिकाणी जे आपलं ॲप्लिकेशन जे सबमिट झालेलं आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे तुमचा जे प्रिंट दिला जाईल, याचा जे प्रिंटचा ऑप्शन दिला जाईल यावरती क्लिक करून तुम्ही सहजपणे याचा प्रिंटआउट काढू शकता. यामध्ये सगळं ॲप्लिकेशन तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे. जर काही एडिट करायचे असेल तर तुम्ही एडिट करू शकता. अशा पद्धतीने तुमचा पोस्ट आणि प्रेफरन्स जे दिला जाईल म्हणजे तुम्ही सिलेक्ट करशाल, प्रिंटवरती क्लिक करून प्रिंट या ठिकाणी सहज करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही पोस्ट ऑफिसच्या भरतीसाठी जे ऑनलाईन अर्ज करू शकता. फक्त आपल्याला 10वीचे मार्क्स आणि फोटो आणि सिग्नेचर जे तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि अदर जे डिटेल्स आहेत तुम्हाला ओन्ली भरायचे आहेत. जर काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता.